पहिल्यांदाच गुलकंद केबल नेटवर्क मध्ये थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या. छान आले वा 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 वा. वेलकम वेलकम इन आवर बारामती. कधीतरी तुम्ही या. There is my uncle and sugar king. नमस्कार नमस्कार थांबा जाऊ नका आता सोडणार नाही तुम्हाला. डोनाल्ड डोनाल्ड वेलकम वेलकम. डोनाल्ड डोनाल्ड वेलकम वेलकम. यू आर व्हेरी फेअर लाईक पावडर टेलकम टेलकम. And in our Kolhapur there is a game Malkham Malkham. Welcome. Thank you. Glad to meet you. Meet you, Popat Blagan. जय महाराष्ट्र. Sir, thank you for coming to our studio, and I would request you to kindly say a few words, sir. चपटेपिनचं चार्जर आहे का कोणाकडे? एवढंच उभं राहिलो आपण. ते चपटेपिनचं चार्जर आहे का म्हणलं कोणाकडे? मोबाईल जर बॅटरी डिस्चार्ज झाली. ए पिंट्या, ते पार्किंगची पावती सांभाळून ठेव बरं का. हा, ते बाहेर जाताना गेटवर दाखवावं लागते नाही ते सोडत नाहीत. ते मागच्या सीटवर रांजणगावचा प्रसाद ठेवलेला आहे. एवढं आहेत ते सगळं चिकट होईल. मुंग्या लागतात मग नंतर त्याला. ठेवतो ना दादा, तुम्ही काय काळजी करू नका. अरे काय चाललंय? मनोरंजनाचे कार्यक्रम नंतर होते ना. मध्येच कसे घेतले तुम्ही? आणि तुम्ही एकटेच आला, वाद्य नाही आले. एक मिनिट, मला सांगा, तुम्ही ओरिजिनल आहात का? मग उगा आहे का? मग तुम्ही मराठी कसं बोलता? हा? मी मूळचा मराठीच आहे, मराठवाड्याचा. केवढे तांडा आपलं गाव आहे. हे मग अमेरिकेचे कसे तुम्ही? ती लय मोठी स्टोरी आहे. आमचे खापरपंच भाऊ होते ना आधी तिकडं, त्यांनीच तर अमेरिकेचा शोध लावला. अरे मग कोलंबस काय उपखंडाचा शोध लावला का त्यांनी? अरे कोलंबसने लावला ना अमेरिकेचा शोध. मग जहाज कोण चालवित होतं? माझा खापरपंजा. तेव्हा म्हणलं भाऊ हे पाय मी काय लावलं शोध. मग तो कोलंबस आला आणि त्यानं सगळं डंगडंग केली ती. एका ट्रंकवर गेला होता अमेरिकेला माझा खापरपंजा, म्हणून आमचं नाव पडलं ना डोनाल्ड ट्रम्प. खरे खरे. खरं तर नाना पाटेकर साहेबांनी सुद्धा त्यांच्या चित्रपटामध्ये त्या ठिकाणी यांचा उल्लेख केलेला आहे डायलॉग मधून. असं काय? अरे मृत्यूच्या काळ्याशार सर्पानं जीवनाला असा ट्रंक मारावा. काय म्हणते? ट्रंक नाही, ते डंक आहे. हो, याच्यावर चित्रपट पण आला होता. ट्रंक भरत. हे चालतं काय? हे चालतं? असू दे, आता आम्ही सोबत आहे. वा वा, छान. सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही प्लीज बसा. आणि आता आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर प्रेक्षको, आत्ताच आपल्याला ब्रेकिंग न्यूज कळलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः मराठवाड्यातल्या देवराई तांड्यातले आहेत. सो थँक्यू सर, तुम्ही इथे आलात. आणि आता आपण मुख्य चर्चेकडे वळणार आहोत. सगळ्यात आधी मला सरांना विचारायचं आहे की सर, तुम्हाला काय वाटतं, चला हवा येऊ द्याचे 400 भाग पूर्ण झालेले आहेत. आता याच्यानंतर पुढे कार्यक्रमामध्ये काय व्हावं? अध्यक्ष महोदय, चला हवा येऊ द्या यांनी विश्व दौरा पूर्ण केलेला आहे. तर आता मला वाटतं की त्यांनी अंतराळात जावं. आणि इथली परिस्थिती काही वेगळी आहे का? तिथे रस्ते नाहीत आणि इथे असलेले पावसाळ्यात वाहून गेले. त्याच्यामुळे अर्धा वेळ गाडी अंतराळातच असल्यासारखी असते. तुम्ही एकदा आमच्या कोकणात येऊन बघा कसे रस्ते आहेत. एकदम मस्का रस्ते. तुम्हाला जे मी नेटवर्क दिले ते बंद करू. असं काही सगळीकडे परिस्थिती वाईट नाहीये. महाराष्ट्रात विकास खूप मस्त चाललेला आहे तसा. यासाठी आम्ही विरोध करतो. सध्या वायफाय साठी एकमेकांची स्तुती करत बसत असाल ना, तर एक दिवस गाणं म्हणावं लागेल. कुठलं? नाणार करते प्यार तुम्ही से कर बैठे. एक मिनिट, हे असं असेल तर मी त्यांच्या बाजूने उभा राहणार नाही. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही बसून घ्या. मला दादांना विचारायचं, दादा, कमलेंद्रजी आता असं म्हणाले की चला हवा येऊ द्याचा पुढचा दौरा झाला तर ते अंतराळात गेले पाहिजेत. तर कुठल्या ग्रहापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे? अतिशय चांगल्या मुद्द्याला तुम्ही या ठिकाणी हात घातलेला आहे. अत्यंत अंतःकरणापासून मला सांगावं असं वाटतं, अंतराळात जर तुम्ही गेलात तर चंद्रापासून तुम्ही सुरुवात करा. का दादा? चंद्रावरती तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीही कमी पडणार नाही. आणि काय जो पाहिजे तो सपोर्ट आपण बारामतीमधून तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. कसं काय दादा? चंद्रावर आपली जागा आहे. तिथे पण? अर्धा चंद्र काकांच्या मालकीचा आहे, अर्ध्या चंद्राचा सातबारा माझ्या नावावर आहे. त्याला शरदाचे चांदणे म्हणतात. लोक म्हणतात चंद्रावरती ससा दिसतो, ससा दिसतो. ससा नसून त्या ठिकाणी आपण जी ऊसाची लागवड केलेली आहे ती ऊसाची शेती आहे. सशाचे 2 कान तुम्हाला दिसतात, ते 2 कान नसून
साखर कारखान्याची ती 2 धुराडी आहेत. तिथं आपण साखर कारखाना सुरू केलेला आहे. लवकरच त्या ठिकाणी आपण लोकसहभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील, त्या आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे. बँकेचं नाव काय असेल दादा? पवार बँक, पॉवर बँक असं आपण तिथल्या बँकांचं नाव ठेवलेलं आहे चंद्रावरती. आणि ते मध्ये ग्रहण लागलं होतं ते चंद्राला. लाईट गेलती, लोड शेडिंग. चंद्रावरती तर थोडंफार लोड शेडिंग चालू आहे. त्याच्यावरती लोक सहभागाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी एक पॉवर जनरेट एक मिनिट दादा, 1 मिनिट. तुम्ही काय बोलायले? असं कसं तुम्ही हक्क दाखवू शकता चंद्रावर? अरे चंद्रावर पहिलं पाऊल आमच्या माणसानं टाकलं होतं. कोणी? स्वप्नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग आहे तो. ते काय बोलताय तुम्ही? ते काही का असं पण नील आर्मस्ट्रॉंग आमचा माणूस आहे ना, त्यानं पहिलं पाऊल टाकले चंद्रावर. अहो नाही, ते नाशिकचे नाही येवल्याचे. कोण? आर्मस्ट्रॉंग. ना ते त्याचं वाक्य नाही का, बचेंगे तो और भी लढेंगे, ते मफलर फेमस आहे ना त्यांचं. 1 मिनिट, मफलरची फॅशन मी आणली. मी आहे मफलर मॅन. अरे तू कसला मफलर मॅन? तू म्हणजे माफकर मॅन आहेस नुसता. उगा आपला कुठला तरी आरोप करत राहायचे आणि मग मला माफ कर करत राहायचं. काय? झाली बाईच. अरे काय चाललंय तुमचं इथे? आपण चर्चेसाठी जमलेलो आहे. ज्या विषयाची चर्चा पाहिजे ती चर्चा करूया आपण. नाही, मी काय म्हणतो, कशाला पाहिजे चर्चा, कशाला पाहिजे शब्दांची फेकाफेक, कशाला पाहिजे चर्चा, कशाला पाहिजे शब्दांची फेकाफेक. 400 नंतर काय करायचं तर मी सांगतो, करा भाग 401. अरे तर सगळ्यांना माहिती आहे 400 नंतर 401 येतं. हे म्हणजे कैरीला सांगण्यासारखं आहे की कैरी उद्या तुझा आंबा होणार आहे. सगळ्यांना माहिती आहे कैरीचा आंबाच होतो. नाही, आमच्याकडे लोणचं होतं. अरे काय चाललंय? लोणचं काय, कैरी काय? आपण कसल्या विषयासाठी इथं जमलेलो आहे मला हेच कळत नाही. विषय सोडून भरकटवायच्या चर्चा मात्र तुम्ही सगळे लोक करत असता. असं असेल ते मला अजिबात पटलेलं नाहीये. मी आत्ताच्या आत्ता सभात्याग करतो या ठिकाणी. थांबलो. दादा, आपण 1 मिनिट शांत व्हा. आपण 1 मिनिट प्लीज तुम्ही शांत व्हा. आपण पाहिलेलं आहे की आता दादा तडकाफडकी या चर्चेतनं निघून गेलेले आहेत. त्यांनी सभात्याग केलेला आहे. नाही पण काऊन केलं त्यांनी असं? मला काही कळलं नाही. त्यांना जोराचा आत्मक्लेश आला असेल. नाही असं झालं की ते तडकाफडकी सभात्याग करतात. बरं, मग आपण पुढे चर्चा करूया. बसा. चला बस. आपण पाहिलं की दादा तडकाफडकी निघून गेलेले आहेत. आपण मात्र ही चर्चा तशीच सुरू ठेवणार आहोत. आता मला बाणे साहेबांना विचारायचंय. बाणे साहेब, तुम्हाला काय वाटतं की चला हवा ये उद्याच्या 400 एपिसोड नंतर पुढे काय व्हावं? मला एक असं वाटतं की आपलं तुम्ही बंद स्टुडिओमध्ये हे जे शूटिंग करता याच्यापेक्षा तुम्ही किती दिवस हे बंद स्टुडिओमध्ये शूटिंग करणार? याच्यापेक्षा तुम्ही बाहेर पडा, निसर्गाच्या सानिध्यात या. मी तुम्हाला जागा देतो. मस्तपैकी मागे असा सिंधुदुर्ग दिसत असेल, फेसाळचा समुद्र दिसत असेल, मग मेडिकल कॉलेज असेल, पॉलिटेक्निकल कॉलेज असेल, असं निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही शूटिंग करा. आणि कार्यक्रमाचं नाव काय ठेवायचं? चला प्रचार होऊ द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रमोशनचा कार्यक्रम आहे, प्रचाराचा नाही. 1 मिनिट, आम्हाला प्रमोशनची गरज नाही. आम्ही स्वतःच एक प्रमोशन आहोत. आम्ही प्रचार करत नसतो, आम्ही प्रहार करतो. मॅडम स्कोर काय झाला सांगा पटकन. सर